प्रिय बंधू भगिनींनो, आज 13 तारीख आणि आजच्या दिवशी आपण संत अंतोनीचा सण साजरा करतो। आणि ह्या सणानिमित्ताने संत अंतोनीच्या जीवनाकडे थोडंसं बारीक नजरेने पाहूया की संत अंतोनी हे पहिल्या प्रथम संत फ्रान्सिस असिसी ह्यांच्या काळात जन्मले होते आणि त्यांच्यापेक्षा काही 13 दिवस की काही ते लहान होते। माझ्या प्रिय बंधूंनो, एक महत्त्वाची गोष्ट ह्या ठिकाणी जाणवेल की नंतर फ्रान्सिस्कन संस्थेमध्येच ते जॉईन झाले आणि तिथे धर्मगुरू म्हणून कार्य करू लागले। म्हणून त्या दोघांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या विचारांमध्ये गोरगरिबाविषयी त्यांच्या मनात असलेली आस्था ही आपण लक्षात घेऊ शकतो। आणि म्हणून आज आपण संत अंतोनीच्या जीवनाकडे पाहत असताना संत अंतोनी हे गरिबांचे वाली होते आणि ते गरिबांसाठी खूप कार्य करत आणि गरिबांना खूप गोष्टी देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। कारण ते स्वतः श्रीमंत होते। त्यांच्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने सगळं आपलं दान ह्या संस्थेला दिलेलं आहे। आज माझ्या प्रिय बंधूंनो, आपण संत अंतोनीविषयी विचार करत असताना एक लक्षात घेऊया की संत अंतोनी हे एक प्रवचक होते आणि काही वेळेला त्यांच्या प्रवचनासाठी जवळजवळ त्या काळामध्ये 30,000 लोक जमत असत आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाकडे ते कान लावून ऐकत असत आणि त्यांच्या जीवनात परिवर्तन होत होतं हे देखील त्यांनी कथन केलेलं आहे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संत अंतोनी त्यांना जे लोक पश्चाताप करतात आणि कुंसार होतात त्या कुंसारासाठी ते प्रसिद्ध होते। म्हणून बराच वेळ कधी कधी उशिरा रात्रीपर्यंत देखील ते कुंसारासाठी बसत लोकांचं प्रायश्चित्त ऐकत देवाचा आशीर्वाद आणि देवाची दया त्यांना ते दाखवत होते। आणि अशा प्रकारे त्याचं हे प्रेषित कार्य चालू असतानाच आपल्याला दिसून येईल की अगदी वयाच्या 36व्या वर्षी हा माणूस मरण पावला। प्रिय बंधूंनो, ह्या दृष्टिकोनातून आपण त्याच्या जीवनात पाहत असताना संत अंतोनी म्हणजेच गोरगरिबांना जे आपण ब्रेड देतो, पाव देतो त्याविषयी प्रसिद्ध आहे। आणि म्हणून प्रत्येक सणाच्या वेळेला गरिबांना किंवा लोकांना पाव वाटले जातात। ह्याची सुरुवात अशी आहे की त्यांच्या जवळच्या एका चर्चच्या बाजूला म्हणजे एक तलाव होतं, त्यामध्ये एक छोटंसं बाळ तिकडे मरण पावलं आणि त्यामुळे त्याच्या आईला खूप वेदना झाल्या, दुःख झालं आणि त्या आईने अंतोनीकडे प्रार्थना केली आणि सांगितलं की हे अंतोनी, तू जर माझं बाळ वाचवलं तर मी ह्या गोरगरिबांना आणि सगळ्या लोकांना हवे तेवढी ब्रेड किंवा पाव देईन। प्रिय बंधू भगिनींनो, त्या वेळेला हा जो चमत्कार झाला त्या चमत्कारामुळे ते बाळ जिवंत झालंच, परंतु त्या बाईने खूप लोकांना अशी पाव वाटून सगळ्यांना अन्न पुरवतो। प्रिय बंधूंनो, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ह्या ठिकाणी आपल्याला दिसते ती म्हणजेच हरवलेल्या वस्तू। संत अंतोनी ह्यांच्याकडे छोटंसं प्रार्थनेचं पुस्तक होतं आणि त्यावेळेला पुस्तक छापली जात नव्हती, त्यामुळे त्याने हाताने लिहिलेलं हे पुस्तक आणि त्या पुस्तकामध्ये त्याने स्वतःचे विचार, निर्णय, संतांचे विचार त्याने लिहिलेले होते आणि त्याला ते खूप जवळचं पुस्तक होतं आणि हे पुस्तक एक दिवस हरवलं। आता त्यासाठी अंतोनी प्रभू येशूकडे प्रार्थना करीत होता आणि आनंदाची गोष्ट की ते पुस्तक त्यांच्याच एका ब्रदराने चोरलेलं होतं आणि त्याने ते नेलं होतं आणि त्याला त्या संस्थेतून तो जाणार होता। प्रिय बंधू भगिनी, जेव्हा त्या ब्रदराने ते पुस्तक परत केलं, कारण त्याला खरोखर
परमेश्वराचा प्रकाश त्याला मिळाला आणि ते पुस्तक परत केलं, तेव्हा अंतोनीला खूप आनंद झाला आणि अंतोनी खरोखर देवाचे आभार मानण्यासाठी तो पुढे आला. आणि तेव्हापासून आज जगामध्ये अंतोनीच्या नावाने हरवलेल्या वस्तू सापडण्यासाठी अंतोनीची मध्यस्थी करतात. प्रिय बंधूंनो, तिसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अंतोनीच्या जीवनामध्ये एका बाईने खूप प्रार्थना केली, कारण तिचा नवरा हरवलेला होता आणि ह्या हरवलेल्या नवऱ्यासाठी तिला खूप वेदना झाल्या. तिने खूप प्रार्थना केली आणि एक दिवस तिने एक पत्र लिहिलं आणि त्या ठिकाणी अंतोनीचा स्टॅच्यू होता. त्या अंतोनीच्या स्टॅच्यूच्या हातामध्ये तिने ते ठेवलं आणि ती गेली. आणि दुसऱ्या दिवशी तिने येऊन पाहिलं तर ते पत्र तिथेच आहे. मग तिने ते पत्र परत घेतलं, पण तिच्या लक्षात आलं की ते पत्र तिने ठेवलेलं नव्हतं, तिच्या नवऱ्याने पाठवलेलं ते पत्र होतं. म्हणजे त्या ठिकाणी चमत्कार झाला आणि ते पत्र त्या नवऱ्याकडे ते गेलं. त्यांनी लगेच दुसरं पत्र लिहिलं आणि आणून तिकडे ठेवलं. प्रिय बंधू भगिनींनो, आणि तेव्हापासून आपल्याला जाणीव आहे की ज्या वस्तू हरवतात त्या वस्तू केवळ त्यांच्याच मध्यस्थीने मिळतात. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, त्याच्या हातून चमत्कार घडतो असं लोकांना ठाऊक आहे, म्हणून त्याला चमत्कार करता हा संत अंतोनी म्हणून आज जगात प्रसिद्ध आहे. आज त्याचा सण आपण साजरा करीत आहोत. परमेश्वराच्या मध्यस्थीने संत अंतोनीच्या सहाय्याने आपल्या सर्वांना ही कृपा आणि दानं मिळावीत आणि त्याद्वारे आपल्या सगळ्यांचं कल्याण व्हावं म्हणून आज प्रार्थना करूया.